नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस वंदना गामणे, हिंदी माध्यमिक विद्यालय नाशिक. ॲज वी हॅव ऑलरेडी नो दॅट वी हॅव स्टार्टेड स्टडिंग द सेकंड पार्ट ऑफ अवर second lesson of our syllabus, an encounter of a special kind. We have already studied the two parts of the story, and now today we are going to understand and enjoy the third part of the story. आपण कालपर्यंत बघितलं की आपला जो रायटर आहे, लेखक, काय करतोय तो, ही वॉज टोटली एनग्रॉस्ड इन द बुक. पुस्तक वाचण्यात पूर्ण मग्न झालेले महाशय. पण त्याच वेळेला सम नॉयजेस डिस्टर्ब्स हिम. काही आवाज होते, साऊंड्स होते की ते त्याला डिस्टर्ब करतात. बट ही वॉज नॉट रेडी टू गेटिंग हिमसेल्फ डिस्टर्ब. तो स्वतःला डिस्टर्ब करून घ्यायला तयार नाही आहे. बट द कमोशन बिकम्स लाऊडर. त्यातला आवाज खूप मोठा होऊन जातो, तेव्हा तो डिस्टर्ब होतो. आणि मग ते काय होतं ते आपण आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघणार आहोत. ॲज युजली मी पुन्हा पॅरेग्राफचं लाऊड रीडिंग करणार आहे. यू हॅव टू पुट युअर फिंगर ऑन ईच अँड एव्हरी वर्ड सो दॅट द वर्ड फिक्सेशन विल बी पॉसिबल फॉर यू. वर्ड फिक्सेशन म्हणजे काय असतं की शब्द आपल्या डोक्यामध्ये वाचल्यानंतर ते मेंदूमध्ये व्यवस्थित पद्धतीने फिक्स होतात आणि आपल्याला ते छान प्रकारे इतर वेळेला ते वापर करण्यासाठी आठवतात. दिस इज कॉल्ड द फिक्सेशन ऑफ द वर्ड, जे आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशनसाठी उपयोगाला येत असतात. सो नाव आय एम गोइंग टू स्टार्ट द लाऊड रीडिंग ऑफ द पॅरेग्राफ. जस्ट पुट युअर फिंगर. पेज नंबर 8, paragraph starts from suddenly. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. I recalled the terrible customs in animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. So, dear children, we have already listened the पॅरेग्राफ शांततेने आपण आता ऐकलेला आहे. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती काय आहे की शांततेने पॅरेग्राफ वाचायचा आहे. यू हॅव टू रीड द पॅरेग्राफ सायलेंटली, अँड व्हाईल रीडिंग द पॅरेग्राफ यू हॅव टू अंडरलाईन द डिफिकल्ट वर्ड्स. जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, अंडरलाईन करायचे आहेत. ॲज युजली मी पुन्हा डिफिकल्ट वर्ड्सची लिस्ट केलेली आहे. आपण समोर बघू शकतात डिफिकल्ट वर्ड्स आणि त्याचे अर्थ आपण समजून घेऊ शकतात. नाव यू हॅव टू अंडरलाईन द डिफिकल्ट वर्ड. द फर्स्ट डिफिकल्ट वर्ड इज फ्युरियसली. फ्युरियसली म्हणजे काय, रागाने किंवा त्वेषाने. द सेकंड वर्ड इज इग्नोर. एखाद्या गोष्टीकडे आपण जेव्हा दुर्लक्ष करतो त्याला काय म्हणतात, इग्नोर करणं म्हणतात. कमोशन. कमोशन म्हणजेच गोंधळ, गडबड होणे. खूप प्रचंड प्रमाणात जेव्हा गोंधळ असतो त्याला काय म्हणतात, कमोशन म्हणतात. हॅपलेस. एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती खूप गरीब बिचारी असते ना, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, हॅपलेस म्हणतो, दुर्दैवी बिचारे व्यक्ती. पिग. पिग म्हणजे माहिती आहे ना, डुक्कर. नेक्स्ट वर्ड आहे ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्ह मतलब खूप त्वेषाने, जोरजोरात. अलार्म्ड. अलार्म्ड मतलब एकदम भीतीदायक. कॅकोफनी. कॅकोफनी मतलब म्हणजे काय की कर्कश आणि गोंगाट, त्याला काय म्हणतात, कॅकोफनी. गेट द बेटर ऑफ मी. एखादा गोष्टीवर मात करणे त्याला काय म्हणतात, गॉट द बेटर ऑफ मी.
नेक्स्ट वर्ड आहे मर्सिलेसली. मर्सिलेसली म्हणजेच काय, निर्दयीपणे. नेक्स्ट वर्ड आहे क्लॅन. क्लॅन म्हणजेच प्राण्यांचा कळप. डॉमिनंट, एखाद्या गोष्टीमध्ये जो सगळ्यात प्रभावशाली असतो, वर्चस्व ठेवणारा व्यक्ती असतो, त्याला काय म्हणतो आपण, डॉमिनंट म्हणतो, की जो फक्त स्वतःच चालवत असतो. स्टाउट. स्टाउट म्हणजे काय, जाडजूड, मजबूत. एखादी गोष्ट जी खूप जाड असते त्याला काय म्हणतो आपण, स्टाउट. हर्ल्ड. हर्ल्ड, HURLED. हर्ल्ड म्हणजे काय, भिरकावणे, फेकणे. एखादी गोष्ट आपण फेकतो किंवा भिरकावतो ना, थ्रो करणे ज्याला म्हणतो, दॅट इज कॉल्ड हर्ल्ड. मॅराउंडिंग. मॅराउंडिंग म्हणजेच काय, धाड घालत फिरणारा, त्याला मॅराउंडिंग म्हटलेलं आहे. इन्फ्युरिएटेड. इन्फ्युरिएटेड मतलब म्हणजे काय, चिडलेला. आणि लास्ट वर्ड काय आहे, असॉल्ट. हल्ला करणे, आक्रमण करणे, त्याला काय म्हणतात, असॉल्ट करणे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे डिफिकल्ट वर्ड्स जे आहेत ते आपल्याला आपल्या वहीत पुन्हा लिहून घ्यायचे आहेत, सो दॅट यू विल रिमेंबर दीज न्यू वर्ड्स अँड युअर व्होकॅब्युलरी विल बी इन्क्रीज. तुमची व्होकॅब्युलरी जी आहे ती काय होणार आहे, यामुळे वाढणार आहे न्यू वर्ड्सच्या इंट्रोडक्शनमुळे. तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे आपण जी नेहमीप्रमाणे करतोय, फॉर द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द पॅरेग्राफ्स वी हॅव टू मेक अ स्मॉल क्वेश्चन्स फॉर अवर बेटर अंडरस्टँडिंग. तर पुन्हा मी या समोर आपण बघू शकतात की मी पॅरेग्राफमधले छोटे छोटे प्रश्न तयार केलेत फॉर बेटर अंडरस्टँडिंग. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डीड द रायटर हिअर. रायटर वॉज रीडिंग अ बुक. रायटर पुस्तक वाचत होता. बट ही हिअर समथिंग. त्याने त्याच वेळेला जोरदार काहीतरी ऐकलं. व्हॉट डीड ही हिअर. उत्तर बघा, पॅरेग्राफमध्ये लाईन टू लाईन सापडेल आपल्याला. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मी बघितलं की डॉग्सचा जो काही ग्रुप होता, स्ट्रीट डॉग्सचा. स्ट्रीट डॉग्स म्हणजेच काय, रस्त्यावरचे जे भटके कुत्रे आहेत ते जोरजोरात भुंकत जात होते. बार्किंग म्हणजे भुंकत चालले होते. का डिस्टन्सवरून त्याला ते दिसू लागलं. आवाज ऐकू येत होता, बट स्टील द रायटर वॉज नॉट रेडी टू गो आउटसाइड अँड सी व्हॉट इज गोइंग ऑन. देन व्हाय द रायटर चूज टू इग्नोर. तो जो आवाज आहे तो आवाज रायटरने इग्नोर करण्याचं का ठरवलं. इग्नोर करणे म्हणजे काय, दुर्लक्षित करणे. द सेकंड लाईनचं उत्तर सुरू होतं आहे बघा आपलं. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. मला सहज वाटून गेलं की मी तो कमोशनकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं मला दॅट अ पॅक ऑफ डॉग्सचा जो काही पूर्ण ग्रुप होता तो काय करत असेल, दे माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. हॅपलेस अगदी असहाय्यपणे. तुम्हाला माहिती ना की एखादं डुक्कर जर गल्लीमध्ये फिरत असेल तर ते बिचारं असतं, कारण ते डुक्कर दिसलं की सगळी कुत्री एकत्र होतात आणि जोरजोरात त्यांच्या मागे भुंकड लावतात आणि ते भुंकत त्या बिचाऱ्या पिगला एका साईडला पाठवून देतात, रस्त्याच्या कडेने त्याला हाकलून लावतात. तर असं त्या रायटरला वाटलं. सो ही चूज टू इग्नोर ऑल दीज थिंग्स. नेक्स्ट, पण हा आवाज इतका जास्त होता, तो कोकोफनी म्हणता येईल याला. तीच की आवाज इतका मोठा होता की त्यात आणखी दोन आवाज वाईट पद्धतीने मिक्स झाले. प्रश्न तयार होते बघा यातून. विच टू साऊंड्स ॲडेड टू द कोकोफनी. कोणते दोन साऊंड्सने ॲड झाले. ॲड म्हणजे काय, वाढणे. कशामध्ये, त्या कोकोफनीमध्ये, गोंधळामध्ये कुठले दोन साऊंड्स वाढले. द फर्स्ट साऊंड बघू शकतो आपण 4th लाईनमध्ये. द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. ही जी काही बार्किंग चालली होती कुत्र्यांची, भुंकड जी चालली होती, भुंकण्याचा आवाज, इट बिकम्स मोर ॲग्रेसिव्ह. खूप जोरात सुरू झाला तो. अँड द सेकंड साऊंड वॉज अलार्म्ड कॉईंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज. कावळे जोरजोराने भयानक पद्धतीने कावकाव करत होते. इट ॲडेड टू द कोकोफनी. यामुळे कोकोफनी ज्याला आपण म्हणतो की नॉईज, कन्फ्युजन, गोंधळ जो आहे तो वाढला होता. इतका गोंधळ, इतका सगळी गडबड ऐकल्यानंतर रायटरला विचार डोक्यामध्ये काहीतरी आला. सो नेक्स्ट क्वेश्चन बिकम्स, व्हाय द रायटर लीव द बुक असाइड. रायटर ते पुस्तक बाजूला का ठेवतो. हा इतका आवाज, गोंधळ त्याला ऐकू आल्यानंतर त्याचं मन पुस्तकात लागायला तयार नाही. सो ही ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. त्याने बघितलं की तो जो आवाज होता तो त्याच्या आणखी जवळ येऊ लागला. अँड सो द क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिओसिटी म्हणजेच काय, जिज्ञासा. ती
ही जिज्ञासाने त्याच्यावरती विजय मिळवला. अँड ही लिव्ह द बुक असाइड, त्याने ते पुस्तक बाजूला ठेवलं. अँड ही रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. तो पटकन व्हरांड्यामध्ये पळाला टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. व्हरांडा हा शब्द इथे बघा तिरक्या पद्धतीने लिहिला आहे. द वर्ड विच इज ऑलरेडी the word which is already from the mother tongue is written like this. जो शब्द मदर टंगमधून जसाच्या तसा उचललेला आहे आपल्या मराठीतून तो बघा तिरक्या पद्धतीने लिहिलेला आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, वेअर डीड द रायटर ग्लान्स. रायटरने कुठे ग्लान्स केलं. ग्लान्स म्हणजेच एक नजर टाकणे, एक दृष्टिक्षेप टाकणे. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. जो आपला लेखक होता त्या लेखकाने एक नजर टाकली, एक दृष्टिक्षेप टाकला क्लब हाऊसजवळ आणि त्याच्या दृष्टीस एक अतिशय भयानक हृदयद्रावक असं दृश्य त्याच्या दृष्टीस पडलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा यातून तयार होतं, व्हॉट हॉरिबल सीन ही सॉ. व्हॉट म्हणजे काय, कुठलं भयानक दृश्य त्याने बघितलं. बघा उत्तर समोर सेकंड पॅराग्राफच्या दुसऱ्या लाईनमध्ये आहे. अ बिग मेल लंगूर ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. त्याने बघितलं की एक बिग मेल लंगूर जो होता, जो ॲपरंटली असं वरवर पाहता असं वाटत होतं की वॉज अ लीडर ऑफ अ ग्रुपचा तो नेता असावा. ही वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये एक बेबी लंगूर होता. अँड मर्सिलेसली ही वॉज बायटिंग इट ऑल ओव्हर, आणि तो खूप निर्दयपणे त्या बाळाला, त्या बेबी लंगूरला चावे घेत होता. द परफेक्ट इंटेन्शन टू किल हिम. त्याचं इंटेन्शन म्हणजे त्याचा उद्देश होता की त्या बेबीला आता तो चावात घेऊन मारून टाकणार. इट वॉज अ टेरिबल सीन. फारच भयंकर हृदयद्रावक असं दृश्य होतं. आणि हे दृश्य जेव्हा चालू होतं, व्हॉट वॉज द कंडिशन ऑफ द मदर अँड अदर लेसर मेंबर. हे दृश्य घडत असताना त्या ग्रुपमधल्या, लंगूरच्या ग्रुपमधल्या इतर मेंबर्सची आणि त्या असहाय्य आईची परिस्थिती काय होती, हा प्रश्न आपण तयार केला आहे. उत्तर बघा त्यात पुढे आहे. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. मदर वॉज हेल्पलेस. हाऊ वॉज द मदर. मदर कशी होती, हेल्पलेस, असहाय्य होती बिचारी. अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द ग्रुपमधले जे असहाय्य किंवा ज्यांचं महत्त्व नाही असे जे मेंबर्स होते, ते वर स्कॅटर्ड ऑन द रूफ. ते रूफवरती काय झाले होते, रूफ म्हणजे छतावरती स्कॅटर्ड झाले होते, विखरून उभे राहिले होते, विखरून उभे राहिलेले होते ते. अँड दे वर वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. आणि बघत होते असहाय्यपणे की त्या बेबीला तो कशा पद्धतीने चावा घेऊन मारून टाकतोय. वेन द रायटर सॉ धिस. रायटरने ते बघितलं. विच कस्टम डिड ही रिकॉल. त्याला एक कस्टम म्हणजे परंपरा आठवली. कोणती परंपरा त्याला आठवली. बघा उत्तर त्याच्याच पुढे आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाऊ अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. त्या कस्टमप्रमाणे, त्या परंपरेप्रमाणे जे ॲनिमलचा ग्रुप असतो, ॲनिमलचा क्लॅन, आपण क्लॅन शब्दाचा अर्थ आधीच बघितलेला आहे. प्राण्यांचा जो काही कळप असतो त्या कळपामध्ये एक अशी परंपरा असते की जो डॉमिनंट मेल असतो ना, डॉमिनंट मेल मतलब प्रभावशाली, जो अतिशय महत्त्वपूर्ण किंवा ताकदवान नर असतो, ही युजली डज नॉट अलाऊ अनादर मेल बेबी. तो दुसऱ्या मेल बेबीला, नर बाळाला किंवा ॲडल्टला किंवा मोठ्या नराला सुद्धा जिवंत राहू देत नाही. आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या कळपामध्ये त्याला जिवंत ठेवत नाही. आणि ही भयंकर कस्टम किंवा परंपरा रायटरला आठवली. विदाऊट लूजिंग एनी टाईम. रायटरच्या ज्या क्षणाला त्याने हे चित्र बघितलं, विदाऊट लूजिंग इवन अ सिंगल मिनिट, क्षणभर पण त्याने वाया घालवला नाही. व्हॉट डिड ही डू. त्याने काय केलं त्यानंतर. उत्तर बघा. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. मी एक मजबूत काठी रायटरने हातामध्ये उचलली. अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅरॉन्डिंग लंगूर. त्याने दगड उचलली आणि जो मॅरॉन्डिंग लंगूर होता, मॅरॉन्डिंग लंगूर म्हणजे त्या प्राण्यावरती घाव करणारा, भक्ष्याच्या शोधात फिरणारा जो काही
वानर होता त्याच्यावरती त्याने दगडांचा मारा करायला सुरुवात केली. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड. तो लंगूर जो होता तो इतका त्वेषाने किंवा चिडलेला रागावलेला होता दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. मी त्याच्यावर जो अटॅक करत होतो, जो त्याच्यावरती घाव करत होतो मी सुद्धा, तर त्याच्याकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पण मी पण शांत बसणाऱ्यातलं नव्हतं असं लेखक म्हणतो. आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. मी जोरदार मोठे मोठे दगडं त्याच्यावर मारायला सुरुवात केली. ॲट द सेम टाईम कुत्र्यांनी पण आपलं काम छान बजावायला सुरुवात केली होती. त्यांनी आपला भुंकण्याचा पिच जो होता तो प्रचंड मोठा, आवाजाची जी लय होती त्यांनी ती खूप मोठी वाढवलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पॅसेज इथे संपतोय. खूप छान हृदयद्रावक पद्धतीने हा पॅसेज आपण ऐकला आहे. खरंच हृदयद्रावक घटना आहे ही. प्राणी असो किंवा मानव असो, कुणाला अशा पद्धतीने मारणं हे माणसाचं मन हेलावणारच असतं. दुःखद घटना असते ही. आणि ती ऐकताना खऱ्या अर्थाने मग ती इंग्लिशमध्ये ऐकत असलो तरी वी वेअर जस्ट गो टू द फिलिंग्स. आपण त्या फिलिंग्सपर्यंत पोहोचलेलो, त्या भावनांपर्यंत आपण खूपच जवळ पोहोचलेलो होतो. तर हा पॅरेग्राफ शांततेने पुन्हा वाचा. प्रश्नही आपल्या वहीत लिहून घ्या. त्या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला ऑलरेडी येता आहेत. ती तशीच्या तशी लाईनमधून उतरवा. कशामध्ये? आपल्या वहीमध्ये शांततेने लिहून घ्यायची आहेत. आणि आय होप की यू मस्ट हॅव अंडरस्टूड द होल पॅरेग्राफ समजलाच असणार. अँड यू स्टार्टेड थिंकिंग इन इंग्लिश. पूर्ण मराठीत शिकवण्याचा तोटा असतो बाळांनो, की आपल्याला थिंकिंग प्रोसेस जी आहे, वी स्टार्टेड थिंकिंग इन मराठी अँड वी हॅव टू राईट डाऊन एव्हरीथिंग इन इंग्लिश. इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. तर आपली थिंकिंगसुद्धा कशात वाढली पाहिजे? इंग्लिशमध्ये वाढली पाहिजे. आपण पुन्हा एकदा वाचन केलं इंग्लिशमध्ये तर आपली थिंकिंग प्रोसेस इंग्लिशमध्येच सुरू होईल. तर अशा पद्धतीने आपण आजचा पॅरेग्राफ संपवत आहोत. या पॅरेग्राफवर मी रोजच्याप्रमाणे बोर्ड पॅटर्ननुसार प्रश्न दिलेले नाही आहेत, पण आपण हे प्रश्न आपल्या पद्धतीने काढू शकणार आहात. पहिला प्रश्न मी थोडक्यात सांगू इच्छिते की प्रश्न आपण कसे काढू शकतात. ट्रू ऑर फाल्सचा प्रश्न काढू शकतात. सत्य किंवा असत्याचा पहिला प्रश्न काढू शकणार आहे. त्याच्यात 4 सेंटेन्सेस घ्या. सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये साऊंड कसले कसले होते, किंवा डॉग्स किंवा तो मेल लंगूर ज्या पद्धतीने मर्सिलेसली मारत होता त्या बेबीला, तर त्यावेळेला कंडिशन अदर मेंबर्सची काय होती ती तुम्ही कंप्लीट द वेबसाठी वापरू शकता. नेक्स्ट आहे आपला अपोजिट वर्ड्स घेऊ शकता ते, किंवा वर्डचे मिनिंग टाकू शकतात तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामरचे कुठलेही 2 सेंटेन्सेस घ्या. यामध्ये हार्डली व्हेन आलेलं आहे बघा. कोणतेही सेंटेन्सेस आपण घेऊ शकतो आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग घेऊ शकतो आहे. टेन्सचा सेंटेन्स घेऊ शकतो आहे. आणि लास्ट क्वेश्चन आपला पर्सनल रिस्पॉन्स टाईप आहे, की ज्यामध्ये आपण ही एक ॲनिमल कस्टममधली आपण एक परंपरा बघितली, एक कस्टम बघितली, जी परंपरा बघितली की प्राण्यांमध्ये काही वेगळ्या परंपरा असतात. अजून कुठली परंपरा आपल्याला माहीत आहे का, असा प्रश्न तुम्ही तयार करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास शांततेने करा. पॅरेग्राफ समजून घ्या. आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी स्वतः करता येतील. यू विल नॉट यू डू नॉट नीड टीचर्स हेल्प. यापुढे तुम्हाला टीचर्सची मदत लागायला नको. स्वयं अध्ययन करता यायला हवं. याचा प्रयत्न नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.